अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय। आमदार रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानं रोहित पवार यांना मोठा धक्का बसलाय। 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय। नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत राहणे, 2.5 वर्षांनंतर नगराध्यक्ष बदलण्याचं ठरलं असताना राजीनामा दिला नाही, तसेच नागरी सुविधा देण्याची मागणी केल्यास टाळाटाळ करत असल्याचाही आरोप यावेळी नगरसेवकांकडून करण्यात आलाय। यामुळे या नगरसेवकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे येत अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय। गेल्या 3 वर्षापूर्वी आमच्या कर्जत नगरपंचायतीची निवडणूक झाली। ती झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नेमण्याचा प्रोग्राम आला, त्यानुसार ते नेमणूक झाली। पण नेमणूक होताना आमच्या सर्वांच्या समोर 2.5 वर्षाचा कालावधी या ठिकाणी ठरला होता। त्यानुसार त्या काळामध्ये आम्ही सर्वांनीच, आज आमच्याबरोबर भाजपाचे पण 2 सदस्य आहेत, ते नसले तरी आज आमच्याबरोबर आहेत, त्यांना पण ती सर्वश्रुत माहिती होती की 2.5 वर्षानंतर या पदाच्या बाबतीमध्ये चेंज करून दुसऱ्या कोणाला तरी संधी दिल्या जाईल। पण या ठिकाणी ती गोष्ट काही घडली नाही आणि वारंवार आम्ही आमच्या नेत्यांना सुद्धा विनंती केली किंवा संबंधित पदाधिकाऱ्याला विनंती केली, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यायची भूमिका घेतली नाही आणि आम्ही सुद्धा त्यांना कंटिन्यू केलं असतं। पण कर्जत शहरामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल, अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कोणाचं तरी देणं लागतो, या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे। आज संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांची नगरी म्हणून महाराष्ट्रामध्ये लौकिक असणारे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांच्या विरोधात सन्माननीय सर्व आमचे नगरसेवक बंधू आणि भगिनी यांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्या समोर आज दाखल केलेला आहे। कर्जत शहरातील ज्या सुविधा असतील, कर्जत शहरातील जे प्रलंबित प्रश्न असतील आणि सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीबद्दल या सर्व नगरसेवक बांधवांना आणि आमच्या सर्व भगिनींना एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता आहे आणि त्या शहराचा, त्या लौकिक जिल्ह्यात आणि राज्यातसुद्धा एक वेगळ्या पद्धतीने गेला पाहिजे, तशा पद्धतीचं कामकाज झालं पाहिजे। सर्व सन्माननीय नगरसेवकांना फक्त अपेक्षा आपल्या कामाची आणि सन्मानाची अपेक्षा होती, पण दुर्दैवानं तशा पद्धतीचे अनुभव या आमच्या सगळ्या नगरसेवकांना आले नाही आणि म्हणून मग कामाच्या बाबतीतले भूमिका पाहिली, शहरातले अनेक प्रश्न, अनेक गोष्टी जर पाहिल्या तर त्या गोष्टीच्या संदर्भात वारंवार या सर्व मंडळींनी, नगरसेवकांनी मीटिंगमध्ये असतील किंवा वेळोवेळी प्रशासनात असतील यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतरसुद्धा अनेक प्रभागामध्ये कुठल्या पद्धतीचं काम आणि स्वच्छतेचं असेल, बाकीचं पाण्याचं असेल, पाणी असूनसुद्धा 28-30 कोटी रुपयाची जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती कर्जत शहर गेल्या अनेक 50 वर्षापासून पाण्यासाठी वंचित होतं आणि ती गोष्ट लक्षात घेऊन आदरणीय राज्याचे विधान परिषदेचे सभापती, आमचे नेते आदरणीय राम शिंदे साहेबांनी मागच्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी या शहराच्या पाण्यासाठी आणि सर्व नागरिकांना एक चांगला दिलासा मिळावा यासाठी जवळजवळ 28-30 कोटी रुपयाची योजना कर्जत शहरासाठी पाण्याची राबवली आणि त्यानंतर मात्र आजसुद्धा कर्जत शहरातला सामान्य माणूस जो कामाला जातो, कुठं भांडे धुंडे करतो, अशा आमच्या भगिनींनासुद्धा पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं आणि मग साधं त्याला टिशेल नसेल, बाकीचं काय नसेल, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालं आणि नगरसेवकांनी अनेक वेळा सणासुदीलासुद्धा अशा पाण्याच्या बाबतीतल्या अडचणी असतील, प्रभागातल्या बाकीच्या अडचणी असतील, आमचे जे कर्मचारी नगरपंचायतचे त्या कर्मचाऱ्यांचे पगार असतील, त्या कर्मचाऱ्यांच्या बाकीच्या गोष्टी असतील, 8-8 महिने, 6-6 महिने, वर्ष काही कर्मचाऱ्यांचे हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हती। नगरसेवक, सर्व सन्माननीय नगरसेवक सांगायचे की बाबा या हातावरचं पोट असणाऱ्या माणसालासुद्धा आपण जपलं पाहिजे, ज्यांच्यामुळे या शहराची स्वच्छता आहे, ज्यांच्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य बाजूला करण्याचं काम समजा ही मंडळी करतात, तर त्यांच्यासुद्धा आरोग्य आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा काही गोष्टी निश्चितच आपण नगरपंचायत म्हणून आपण केल्या पाहिजे। अशा पद्धतीची पवित्र आणि चांगली भावना असतानासुद्धा या सगळ्या मंडळींना बरोबर असतानासुद्धा तशा पद्धतीचं वागणूक आणि तशा पद्धतीची प्रतिष्ठा कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सन्माननीय नगरसेवक असतील, सभापती असतील, काही सभापतींची तर नावंसुद्धा मला वाटतं कर्जत शहरातल्या नागरिकांनासुद्धा माहीत नाही
मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला कंटाळून सर्व नगरसेवक बांधवांनी विकासाचं धोरण घेऊन आणि सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीचा लौकिक आणि एक चांगलं शहर म्हणून या निमित्तानं पुढं नावारोपाला आलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आदरणीय शिंदे साहेबांचं सहकार्य आणि एक सकारात्मक भूमिका असणारं हे नेतृत्व आणि त्या नेत्यांनी निश्चितच या सगळ्या गोष्टीच्यासाठी शहरासाठी इथून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जेवढं दिलं आहे तेवढं पाठीमागच्या जवळजवळ 70 वर्षात या ठिकाणी प्राप्त झालं नाही. या सगळ्या गोष्टी आदरणीय शिंदे साहेबांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्व काम केलेलं आहे. पण दुर्दैवानं त्या कामाचा उपयोग तशा पद्धतीने झाला नाही आणि म्हणून या सर्व सन्माननीय नगरसेवक बांधवांची भगिनींची एक धारणा आहे की सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीला येणाऱ्या काळामध्ये उजाळा देत असताना त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून एक आदर्श शहर बनवण्यासाठी ही प्रक्रिया आज आमच्या सगळ्या नगरसेवक बांधवांनी आणि भगिनींनी पार पाडली. सद्गुरू गोदड कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12, भाजपचे 2, काँग्रेसचे 3 नगरसेवक आहेत. त्यापैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नवीन नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.